आतापर्यंत जी कारण हे 40 गद्दार देत होते, आतापर्यंत जी कारण अलिबाबा देत होते, कोणाच्या कोणाला मांडी लावून बसायचं नव्हतं, कोणाच्या बाजूला बसायचं नव्हतं, कोणाच्या शेजारी बसायचं नव्हतं. आणि परवा तर मी गंमतच बघत बसलो, कारण मी परवा खास विधान भवनात पहिल्या दिवशी गेलो आणि सगळ्यांच्या चेहऱ्याकडे असं बघत बसलेलो. 40 लोक, आपले चेहरे कसे पडलेले होते, चेहरे कसे एकदम बारीक सारीक झालेले, चेहरे असे एकदम इकडे तिकडे बघत होते, काळपटलेले सगळे चेहरे होते. का नाही, 2 गंमत अशा झालेल्या आहेत ज्यांच्यामुळे आम्ही तिथे पलीकडे गेलो. जे आम्हाला फंड देत नव्हते, ज्या राष्ट्रवादी सोबत आम्ही बसणार नाही, जे आम्हाला सतवतायत, जे आमचा मतदारसंघ खातायत, आता कुठे येऊन बसलेत? मांडीला मांडी लावून मांडीवरून बसलेत, आजूबाजूला बसलेत, मागे बसलेत, पुढे बसलेले आहेत. हे सगळं झालं, पण आपले 40 मधून पहिले जे 9 मंत्री झाले ते झाले, पुढचे जे एकदम प्रार्थना करत बसलेले, कोण कोण? कोण कोण अजून सांगा नाव. सगळे मोजू शकता तुम्ही. त्यांना मी नुसतं डोळ्यातूनच विचारत होतो, अब क्या होगा तुम्हारा, किधर जाओगे, आज करू उद्या करू, आज करू उद्या करू. ही नवीन युती व्हायच्या आधी, 2 जुलैच्या शपथविधीच्या आधी कसे फिरायचे सगळीकडे, अरे आता पुढचा विस्तार होईल तेव्हा मीच मंत्री, 101%, 110%, 150%. आता 50 खोक्यावर गप्प केलंय ना, आता पुढचा विस्तार होऊ दे, जेव्हा होईल तेव्हा होईल. तुम्ही सगळे तिथे अपात्र झाला असाल, पण विस्तार होणार नाही हे लिहून ठेवा. मला शिव्या द्यायला निघालेल्या उद्धव साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसत होतात, वार इकडून तिकडून करत होतात, पण तुम्हाला समोर येण्याची हिंमत नव्हती. जे गद्दार म्हणून तुम्ही इथे लिहून ठेवलेलं आहे ना, त्याचमुळे तुम्हाला मंत्रीपद मिळाली नाहीत. वरतून पण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे बघतायत. या आता माझ्या समोर एकटा लढत आहे मी तुमच्या सोबत. 33 वर्षाचा हा तरुण मुलगा तुमच्या सगळ्यांच्या सोबतीने आशीर्वादाने लढत आहे. त्यांना पहिल्या दिवसापासून मी सांगितलेलं आहे, ज्या दिवशी ते गुवाहाटीला पोहोचले होते, आधी सुरतेला पोहोचले, मग गुवाहाटीला पोहोचले. मला आठवतं पहिल्या मेळाव्यात मी सांगितलेलं की मी शपथ घेतली आहे की ह्या 40 मधून 40 घरी बसवायचं म्हणजे बसवायचंच. आणि मी अजून एक सांगतो तुम्हाला, कारण जी काही आमिष देत आहेत, जे काही लोक दाखवत आहेत, काही लोक फुटत असतील, अजून पण फुटू शकतील. एकटा जरी राहिला तरी ह्या 40 लोकांना घरी बसवणार म्हणजे बसवणारच.